रॉयल वॉरियर्स दोन्ही संघाचे फलंदाज अशरफ खोलवर पदया चेंडू खणखणीत आणि दणदणीत षटकार. पंच अब्दुल यांचे दोन्ही हात आकाशाकडे आणि या षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे ती संघाची धावसंख्या झाली ती 11. पंचाचा निर्णय चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या झाली ती 15. बिनसमाप्तीने संघाची धावसंख्या 19. षटकाराने संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. उत्तुंग असा उंचवर मारलेला चेंडू काही शांतपूर्ण चाललेला खेळ. उंचावर गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली पण आणि खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि तितका चांगला असा फटका धावा. एक खण आणखी एक खणखणीत आणि दणदणीत असा 2 धावा जिंकण्यासाठी पुढील चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. तिथे मात्र मिसफील्ड होते आणि सामना इथे जिंकला जातोय संघ. इथे पुढील सामन्यांचे ड्रॉ उडवले जातील. अनसंग वॉरियर्स इथे मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतो. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. गोलंदाजीसाठी आनंद आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमार. तिसरा देखील आलाय आणि हॅट्रिक इथे षटकारांची पाहायला मिळते. अशरफच्या बॅटून लगातारचा तिसरा षटकार. कडून दुसरा गोलंदाज राहुल. इथे मात्र शॉर्ट पे चेंडू आता आणि चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार. करेल अशरफ. इथे मात्र हवेमध्ये खेळून काढलाय. झेलबादची इथे संधी निर्माण झाली आणि फलंदाज बाद होतोय अशरफ. 16 धावसंख्या झाली आणि जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज. शिवायू 11 संघाला जिंकण्यासाठी 17 धावेंची गरज.